नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, माझा स्वभाव असा आहे की मी कोणत्याही निंदकाला उत्तर देत नाही. आजचा माझा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कोणाला उत्तर देण्यासाठी नसून तुमच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आहे. इथं मला एका व्यक्तीने असा प्रश्न विचारला किंवा अशी कमेंट टाकली होती माझ्या व्हिडिओला की बाबा तुम्ही लोकांची पात्रता न पाहता त्यांना तुम्ही गुरुदीक्षा देता. पात्रता पाहूनच गुरुदीक्षा द्यावी लागेल. तुम्हाला एवढं पण समजत नाही का की येईल त्याला तुम्ही गुरुदीक्षा देता. पात्रता गरजेची आहे. ठीक आहे, मी या कमेंटचं स्वागतच करतो की या कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली. तुमच्या समोर तुमचे काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याची देखील संधी मिळाली. हे पहा, एक काळ असा होता ज्या काळामध्ये गुरु शिष्याची परीक्षा घ्यायचे आणि त्यानंतर त्याला गुरुदीक्षा द्यायची. हळूहळू काळ बदलला, वेळ बदलली, कलियुगाचा प्रचंड प्रभाव निर्माण झाला आणि यातून एक आध्यात्मिक अराजकता सर्वत्र पसरली. लोक भक्ती मार्गापासून दूर जाऊ लागले, पापाची प्रमाण वाढली, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आता पूर्वी काय केलं जायचं की त्या शिष्याची पात्रता पाहिली जायची, म्हणजे हा दीक्षा घेण्याच्या लायकीचा आहे का, हा ती दीक्षा टिकवू शकतो का, वगैरे वगैरे स्वरूपामध्ये त्याचं निरीक्षण केलं जायचं. गुरु असं ते करायचे आणि हे गुरूंचं कर्तव्य होतं. आज इतका फास्ट जग झालेलं आहे की एकदा दीक्षा घेऊन गेलेला शिष्य 5 वर्ष सुद्धा, कधी कधी 5-5 वर्ष होऊन जातात की तो आपल्या गुरूंच्या दरबारात येत नाही. गुरुपौर्णिमेला सुद्धा न येणारे शिष्य आहेत. इतकं फास्ट जग झालंय. आता पहिला विषय की मला असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही पात्रता बघून दीक्षा का देत नाही. हे मी करत होतो. आपल्या इथं येणारे काही लोक आहेत त्यांना माहित आहे की आपल्या ज्या उषाताई आहेत या 10 वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत, तरी देखील मी त्यांना दीक्षा दिली नव्हती. किंबहुना मला दीक्षा द्या असं त्या किती वेळा तरी बोलल्या होत्या, परंतु मी त्यांना दीक्षा दिली नाही. 10 वर्ष झाली, 11 वर्ष झाली. परंतु ज्या वेळेला मी इतरांना दीक्षा द्यायला चालू केलं त्यावेळेला उषाताईंना देखील दीक्षा दिली. त्याचं झालं असं की मी एक वेळेस माझ्या गुरूंची भेट घ्यायला गेलो किंवा हे गाराने घेऊन गेलो होतो की बाबा अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की मला गुरुदीक्षा हवी आहे आणि तुम्ही गुरुदीक्षा द्या, आणि तुम्ही गुरुदीक्षा लवकर देत नाही. त्यावेळेला माझ्या गुरूंनी जे मला सांगितलं त्यांच्या शब्दात मी तुम्हाला सांगतोय की आमच्या गुरूंचा देखील काळ असा होता किंवा आता देखील असा आहे की ते दीक्षा देताना पात्रता बघून दीक्षा देतात. त्यावेळेला गुरु मला असे बोलले की तू ज्यांना हवी आहे त्यांना गुरु दीक्षा देऊ शकतो, पण पात्रता निर्माण करणं हे तुझं कर्तव्य राहील. म्हणजे काय, आधी कळस मग पाया, कोणी आधी पाया मग कळस, ही जबाबदारी माझ्यावर काय दिली की दीक्षा देऊ शकतो. या दीक्षेमध्ये पहिली पात्रता एकच. माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला म्हणतो काय तुला हवं आहे, मला गुरुदीक्षा हवी आहे म्हणून मी आलोय. पहिल्यांदा त्याला विचारलं जातं गुरुदीक्षेचा अर्थ तुला माहित आहे का, गुरुदीक्षा का घेतली जाते माहित आहे का. त्याला टोटल त्याची प्रक्रिया समजून सांगितलं जाते की गुरुदीक्षा अशी असते, त्याचे नियम असे असतात वगैरे वगैरे. असं म्हणल्यानंतर तो त्याच्यावरती विचार करतो. तरी देखील जो ठाम असेल तो काय म्हणतो, मला दीक्षा घ्यायचीच आहे, मला मान्य आहे तुमचं काय असेल ते.
म्हणजे एक सर्वसामान्य अट्ट आहे की त्याची इच्छा आहे की मला गुरुदीक्षा घ्यायची आहे. आता राहिला प्रश्न असा की पात्रता बघून गुरुदीक्षा द्या. अशा लोकांना मी पहिला प्रश्न विचारतो, ज्यावेळेला मूल लहानाचं मोठं होतं आणि शाळेत जाण्याचे त्याचे दिवस येतात, त्यावेळेला असा कुठंही सरकारी नियम नाही आहे भारतामध्ये की 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, 7 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला जे पहिलं ऍडमिशन मिळालं असेल किंवा 3.5 वर्षाचं, 3 वर्षाचं पहिलं ऍडमिशन मिळायचं असेल, त्यावेळेला कुठंही अशी अट्ट नाही की त्याची पात्रता बघा आणि मग त्याला ऍडमिशन द्या. असं होईल का? नाही. शाळेत आपण जातोच मुळात आपली पात्रता निर्माण करण्यासाठी. गुरुदीक्षा देताना माझ्या गुरूंचं अजून एक वाक्य होतं मला की ते देवाचं नाव तर मागतायत, तुला कुठं इस्टेट मागतायत, कुठं सोनं नाणं मागतायत, देवाचं नाव तर मागतायत. गुरु मंत्राच्या नावाखाली कमीत कमी ते जप तरी करतील, देवाच्या भक्तीला तर लागतील. जे लोक म्हणतात ना की अगोदर पात्रता बघून मला दीक्षा दे, त्यांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आजच्या धकाधकीच्या युगामध्ये तुम्ही एखाद्याची पात्रता निर्माण कशी करणार? त्याला म्हणणार का तुम्ही रोज माझ्याकडे ये, 2 महिने माझ्या इथे राहा, 4 महिने माझ्या इथे राहा? येणारच नाही तो. पहिल्यांदा दीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर त्याची पात्रता निर्माण करावी लागेल. हे गुरूंचं खरं कर्तव्य असतं. मला 10वी पास व्हायचंय ना, तर पहिल्यांदा मला 10वी मध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यानंतर वर्षभर पात्रता निर्माण होते आणि मग मी 10वी पास होतो. म्हणजे गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्या गुरूंचं सर्वात मोठं कर्तव्य असं असतं की त्या शिष्यामध्ये त्या गुरुदीक्षेची पात्रता निर्माण करणं, अवेअरनेस निर्माण करणं, ओढ निर्माण करणं, भक्ती निर्माण करणं, श्रद्धा निर्माण करणं, त्याला वेगवेगळ्या अँगलनं घडवणं, हे कर्तव्य कोणाचं आहे हो? गुरूंचं. आता ज्यानं मला कमेंट्स दिलेले त्याला मी हे म्हणू इच्छितो, तुला काय रेडीमेड शिष्य पाहिजेत का? आणि मग तू काय करणार? शिष्याचं कर्तव्यच आहे, गुरूंचं कर्तव्यच हे आहे की तो त्या शिष्यामध्ये पात्रता निर्माण करत असतो. तुम्ही पाहिलं असेल, अभिमानानं सांगतोय मी की 24 तास भक्तीमध्ये आणि शिष्यांसाठी मी उपलब्ध असतो. आणि हेच माझं काम आहे. भक्ती, शिष्य, मार्गदर्शन, अध्यात्म हेच माझं काम आहे. त्याला मी 24 तास वाहून घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? 24 तास याला वाहून घेतलंय. भक्ती असेल, साधना असतील, शिष्यांचे फोन उचलणं असेल, त्यांच्या प्रश्न उत्तर देणं, शिष्य समोर आल्यानंतर त्याला घडवणं, हे माझं कर्तव्यच आहे. रिकाम टेकडा वगैरे असा काही शब्द नाहीये इथं. इथं शब्द काय आहे? 24 तास मी या सेवेला वाहून घेतलंय. त्यामुळे पहिल्यांदा जो शिष्य गुरुदीक्षा घेतो, गुरुदीक्षा घेतल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये त्या पात्रता निर्माण केल्या जातात. स्टेप बाय स्टेप त्याला शिकवलं जातं. विद्या असो, तत्वज्ञान असो, हे सर्व शिकवणं गुरुचं कर्तव्य आहे. माझ्याकडे जो शिष्य येतो त्याला 100% घडवण्याचं मी काम करत असतो. जर आज मिलिटरीवाले असे म्हणले की तुम्ही ट्रेनिंग वगैरे घरीच पूर्ण करा आणि डायरेक्ट इथं भरती व्हायला व्हा या, तर ते कसं शक्य आहे हो? मग भरतीची पात्रता काय? जे काही शिक्षण असेल, ग्राउंड असेल, फिजिकल असेल, आत आला. आता पात्रता म्हणजे काय? आत आल्यानंतर ट्रेनिंग देणे त्यांचं कर्तव्य आहे. मला गुरुदीक्षा घ्यायची आहे, मला परमेश्वराचा मंत्र हवा आहे, एवढी पात्रता बस झाली ना. मग त्या शिष्याला काही चापकानं फोडून काढता का उकळत्या तेलामध्ये तळून काढता पात्रता पात्रता शोधण्यासाठी? पात्रता काय असणार आहे त्याजवळ? मला भक्ती करायची आहे, हीच पात्रता आहे. मला भक्ती करायची आहे, मला गुरुमंत्र हवाय. त्यानंतर गुरुमंत्राचं महत्व काय असतं, गुरूंचं महत्व काय असतं, ईश्वर काय असतो, मुक्ती काय असते, ध्यानधारणा काय असतात, मंत्र जप काय असतो, व्रतवैकल्य काय असतात, मंत्र तंत्र यंत्र काय असतात, हे सांगणं गुरूंचं कर्तव्य आहे. आणि हे ज्याला ऑलरेडी अगोदरच येतोय तो तुमच्याकडे येईल का? त्यामुळे ज्या व्यक्तीने मला हे कमेंट दिलेली आहे त्या व्यक्तीचं मी खूप खूप मोठं स्वागत करतो. त्या व्यक्तीला एवढं सुद्धा सांगतो, आपण इथं केंद्रावरती या
आपलं मनापासून स्वागत करतो, कारण तुमच्यामुळे आज मी हे व्हिडिओ बनवू शकलोय की मी पात्रता पाहून दीक्षा देत नाही, मी दीक्षा देऊन पात्रता निर्माण करतो. आणि हा माझा कॉन्फिडन्स आहे. मला रेडीमेड नकोय ना, मी त्यांना बनवेन. त्यामुळं माझ्या इथं ज्यांना दीक्षा घ्यायची आहे त्यांना दीक्षा दिली जाते आणि त्यांना घडवलं जातं, एवढं मात्र नक्की. त्यामुळं ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची आहे, कोणत्याही देवदेवतेचे असू द्या, गुरुनी माझ्यामध्ये तेवढं दिलंय, गुरुनी काय त्याच्या आधारे आपण हे करतो. त्यामुळं दीक्षा घ्यायची असेल तर बिनधास्त या, अगोदर या, दीक्षा घ्या. मग मी माझ्या तालमीमध्ये तुम्हाला तयार करतो, तुम्हाला पात्र बनवतो, तुमच्यामध्ये पात्रता आणतो. आणि माझ्या शिष्यांच्या मध्ये पात्रता आहे का हे पाहण्यासाठी आपण अवश्य या. माझ्या कोणत्याही शिष्याला काहीही विचारा किंवा काहीही परीक्षा घ्या, एक काकण तुमच्या उंचच असणार तो, ही माझी गॅरंटी आहे. कारण मी माझ्या शिष्यांच्यासाठी तेवढा झिजलोय, तेवढा वेळ दिलाय, त्यांच्या कल्याणासाठी खूप काय केलंय. त्यामुळं अगोदर पात्रता वगैरे असं काही नाही आहे. ज्याची तीव्र इच्छा आहे मला गुरुदीक्षा घ्यायची आहे, आपण येऊ शकता. खाली जो फोन नंबर दिलेला आहे आपण येऊ शकता. गेनमाळ असेल, गुरुदीक्षा असेल, जे काय असेल आपण फोन करू शकता, येऊ शकता आणि ईश्वराला भेटण्याच्या पात्रतेचं होऊ शकता. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय आदिशक्ती.